कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सिद्धांत इंगळे यांनी आपल्याला मदत केली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या निमित्तानं, ज्याला आपण TCS म्हणतो, त्या फाउंडेशनचे पण आमचे सहकारी सिद्धांत इंगळे, अशोक शेटे, गावच्या सरपंच, पंचक्रोशीतील जमलेले सर्व मान्यवर, अनेक आमचे सहकारी इथं उपस्थित आहेत. माझा उपस्थित असणारा सगळा अधिकारी वर्ग, माझा सोपा परगणा परिसरातील जमलेले माझे वडीलधारी सहकारी, तरुण सहकारी, महिला भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना या एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीला महावीर जयंती आली, मला वाटतं 10 तारखेला, 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले जयंती आली, त्याच्यानंतर काल 12 तारखेला हनुमान जयंती आली आणि उद्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ही पण आम्ही उद्या सकाळी 9:30ला गव्हर्नर, मुख्यमंत्री, मी, आम्ही सगळे एकनाथराव मुंबईमध्ये चैत्यभूमीचं त्या बाबतीमध्ये दर्शन आम्ही तिथे घेणार आहोत. तिथं त्यांच्यापुढे आम्ही नतमस्तक होणार आहोत. अशा पद्धतीनं अनेक महापुरुषांच्या जयंत्या ह्या 5-6 दिवसामध्ये झालेल्या. मी सुरुवातीलाच या सर्व महापुरुषांना जयंतीच्या निमित्तानं, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपण अनेक वर्ष काम करतो. मी पण, तुम्ही मला 8व्यांदा निवडून दिलं. मी पण विचार करत असतो, मी माझ्या परीनं राज्यात फिरत असतो. काल मी संध्याकाळी साताऱ्यामध्ये होतो, दुपारी रायगडला होतो, सकाळी पुण्यामध्ये होतो, आज आता आपल्या परिसरात आहे, संध्याकाळी पुन्हा मुंबईला जायचंय. असं सतत दौरा कुठं ना कुठं महाराष्ट्रामध्ये चालू असतो. पण मनामध्ये हीच भावना असते की बाबा राज्याचं भलं व्हावं, जिल्ह्याचं भलं व्हावं. परंतु त्याचबरोबर अनेक वर्ष अनेकांनी, आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या परीनं प्रयत्न केला, मी माझ्या परीनं प्रयत्न केला, अनेक वडीलधाऱ्यांनी वेगवेगळ्या कामामध्ये, मग चांदोडे आबा असतील, पानसरे काका असतील, या सगळ्या वडीलधाऱ्यांची, ज्ञानबा रसाळ असतील, खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये प्रयत्न केला. परंतु शेवटी आपल्या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय काहीच त्यामध्ये माझा शेतकरी करू शकत नाही, माझा बळीराजा करू शकत नाही. आणि त्याच्यातनं मागे आम्ही जराई शिरसाई केली, परंतु ती खडकवासल्यावर आहे आणि त्याचं पाणी खडकवासल्याच्या 4 धरणाचं, खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर, त्या 4 धरणांचं पाणी मोठ्या प्रमाणावर पुण्याला प्यायला द्यावं लागतं. परवाच मी एक अण्णा बनसोडे म्हणून आमचे सहकारी आपल्याच पक्षाचे आहेत, त्यांना उपाध्यक्ष केलं, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे, आणि त्यांचा सत्कार करण्याच्या करता मी पिंपरी चिंचवडला गेलो होतो. पावनेचं पाणी धरणाचं पिंपरी चिंचवडला आता कमी पडायला लागणार आहे पुढं. कारण आज पिंपरी चिंचवडची लोकसंख्या, म्हणजे तुम्ही मला 91 साली खासदार म्हणून निवडून दिलं होतं, त्यावेळेस पिंपरी चिंचवडची लोकसंख्या होती 6 लाख. आणि मी आता परवा 2041चा अंदाज घेतला, 2041, आज आपण 2025 मध्ये आहोत, तर ती लोकसंख्या जाती 61 लाख. म्हणजे 50 वर्षात 91, 10, 1001, 2001, 2011, 2021, 2031 आणि 2041, 50 वर्षामध्ये 61 लाख, 10 पट लोकसंख्या वाढते. कोणी राज्यकर्ते असले तर पहिलं पाणी प्यायला दिलं पाहिजे, धोरणच आहे आपलं, पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं त्या बाबतीमध्ये इंडस्ट्रीला. आज मी माझा जो दौरा आखला होता त्याच्यामध्ये मी सकाळी आपल्या सस्तेवाडी, होळ या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना तिथं केलेली आहे, सदोबाची वाडी, त्या 3 गावांना. तिचं पाणी कधी टँकर लागू नये म्हणून कॅनॉलवरच आपण तिथं स्टोरेज टँक केलेला आहे. त्याच्या शेजारी लोणी
लोणी वापकरांनी किती गाव आहेत? 7 गावं. अशी ती स्कीम केलेली आहे. त्याची पाणी केली तिथंही साधारण कॅनॉल सुटल्यानंतर आम्ही तो तलाव भरल्यावर 45 दिवस त्या गावांना प्यायला पाणी पुरेल असे तलाव तिथं केलेले आहेत. फिल्ट्रेशन प्लांट वगैरे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर आलो मुर्टीला. मुर्टी, मोडवं, जोगवडी, मगरवाडी, चौदरवाडी, वाकी नाही वाकीला नाही वाकी आणि उंबरवाडी असं त्या सगळ्या. आणि तिथनं थोडंसं जोगवडीला पण आपण पाईपलाईन केलेली आहे. तिथंही त्यांच्या सोर्समध्ये पाणी आपण टाकतो. नाहीतर या दिवसात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सुपा परगणापेक्षा जोगवडी, आपलं मुर्टी, मोडवं, मोराळवाडी इथं पिण्याच्या पाण्याचा नेहमी यक्ष प्रश्न हा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून हे पिण्याचं पाणी आपण आता डायरेक्ट कॅनॉलवरून आणलेलं आहे. मी त्याच्याकरता सोलर पंप बसवणार आहे, सोलर पॅनल बसवणार आहे. त्याच्याकरता पण जागा वगैरे तिथं बघितलेली आहे की जेणेकरून लाईटचं बिल हे माझ्या बारामतीकरांना कमी यावं त्या भागात पाणी जाताना. मात्र मेंटेनन्सच्या करता, कारण आता मजिप्राचे अधिकारी पण माझ्या बरोबर आहेत, ते मला म्हणत होते की दादा तुम्ही बारामतीकरांना सरपंच आता इथं आहेत त्या भागातल्या सरपंच, उपसरपंच सगळ्यांना सांगा की आता हे जागा एकदा नीटपणे चालल्यानंतर त्या योजना आम्ही तुम्हाला हँडओव्हर करणार आणि त्या हँडओव्हर करल्यानंतर तुम्हाला त्या चालवायच्या. तुमच्यात एकोपा टिकला पाहिजे. तुम्ही वसुली व्यवस्थितपणे केली पाहिजे. नाहीतर एकाने म्हणायचं आम्ही काय करायचं ते करेल, ते जर काय करायचं ते करेल. आता याला करोडो रुपयाचा पैसा खर्च केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी बारामतीमध्ये गेल्या वर्षी आणि आताही मला काही हे करावं लागतंय. मी ईपीसी घेतलेली होती, माझ्या अध्यक्षतेखाली असते. त्याच्यामध्ये अजून काही वितरण व्यवस्था करायची आहे. त्याच्यामध्ये अजून काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या ऍडिशनलच्या लोकांनी मागितलेल्या आहेत आणि अजून काही त्यांच्या काही ठिकाणी पाईप फोडतात असं आता मला मगरवाडीच्या लोकांनी मला तिथं संग्राम आणि बाकीच्यांनी सांगितलं. अशा वेगवेगळ्या अडचणी आहेत. त्या सोडवण्याच्या करता मी आज मुद्दाम अधिकाऱ्यांना घेऊन आलोय. मी स्वतः आलोय की आपण स्वतः डोळ्यांनी बघावं. कारण मला निर्णय घेताना पण मंत्रालयामध्ये बसून उद्याच्याला तिथल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही हे असं आहे तर मला तिथं सांगता आलं पाहिजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तिथली वस्तुस्थिती अशी आहे. तुम्हाला इथे एअर कंडिशन मध्ये बसून माहिती नाहीये आणि मग त्याचा उपयोग मला तिथं निर्णय घ्यायला होतो. आणि त्याच्यामुळेच आज मुद्दाम सकाळी 6ला निघून मी इकडच्या भागामध्ये आलेलो आहे. परंतु त्याचबरोबर आपल्याला नेहमी सिद्धांत इंगळे देखील आपल्या भागातल्या अनेक सहकारी मित्रांचं म्हणणं होतं की दादा आम्हाला सीएसआर मधनं जसं आपण वडाळ्यामध्ये काम केलं, जसं आता बोरकरवाडीच्या करता काम केलं, परंतु अजून 200 मीटर आपल्याला पाईप पाहिजे. आता हे सगळ्याला आता हेच खर्च जवळपास 2,90,00,000 रुपयाचा खर्च आहे. आज 2,90,00,000 रुपये सरकारचे नाहीत. आज ते माझ्या बोरकरवाडीचे नाहीत, आमदार निधीचे नाहीत, खासदार निधीचे नाहीत, जिल्हा परिषदेचे नाहीत, डीपीडीसीचे नाहीत, तर सीएसआर मधनं त्यामध्ये सीएसआर मधनं नाही सीएसआर मधनं आमच्या सिद्धांत इंगळ्यांनी ही आपल्याला मदत त्या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. अनेक खूप गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्यात. परवा पण मी काही वेगवेगळ्या एजन्सीच्याकडनं, वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडनं इतर कामाच्या करता सीएसआर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आत्ताच मला सांगण्यात आलं बोरकरवाडीकरांना काय पाहिजे की हा तलाव भरून पाहिजे, परंतु तेवढं पाणी आपल्याकडे उन्हाळ्यात नाही. उन्हाळ्यात पाणी देतो ते आपल्या लोकांना प्यायला पाणी मिळावं आणि थोडं बहुत तुमच्याकडे काही पाणी शिल्लक राहावं म्हणून आपण देतो. परंतु आता मी अधिकाऱ्यांना एक सूचना केली की बाबा तुम्ही मला एक प्रस्ताव द्या. आपण आता बंद पाईपलाईनचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये देखील आता माझे आंबीचे पण लोक आहेत, इतरही भागातले वेगवेगळ्या गावातले लोक आहेत आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला जराई शिरसाईचं काम आता त्यांच्याकडं जनाईचं काम झालंय. त्या जनाईच्या कामाचा कॅनॉल गेलेला आहे, त्याला पैसे द्या अशीच मागणी आहे ना, बरोबर ना? हा, तर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो देऊळगाव रसाची पण तशीच मागणी, इतरांची पण तशीच मागणी. खरं तर मागं तुम्हाला कधीच पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस तुम्ही आपणहून म्हणला की दादा आम्हाला प्यायचं पाणी द्या, शेतीला पाणी द्या, आम्ही आमच्या जमिनी देतो, पैसे मागणार नाही.
आणि त्यावेळेस आपण कॅनॉल बिनॉल केले आणि आता मात्र पैसे मागायला सुरुवात झाली. त्याच्यातनं आम्ही काहींना मिळाले, त्यांचं नशीब. आता ज्यांना नाही मिळाले त्यांना मिळणार नाही, मी स्पष्टपणे सांगतोय. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस 460 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट जनाई आणि शिरसाई उपसा सिंचन योजनेचा आला, बंद पाईपलाईनचा, त्यावेळेस आम्ही पाईपलाईन डुबल आपण किती फूट खाली घालतो? 3 ते 4 फूट, 3 फूट 4 फूट एवढी पाईपलाईन आम्ही खाली घालणार आहे. नंतर वर माती टाकून तिथं तुम्हाला तुमची शेतीवाडी करता येईल. त्याच्यामुळं आता तिथं पूर्वीसारखं पाणी सोडायची गरज नाहीये. मी लाकडी लिंबोरची पण बंद पाईपलाईनचंच काम केलेलं आहे, कारण मला इथं अनुभव वेगळा आला म्हणून तिथं बंद पाईपलाईनचंच काम. आपली मला वाटतं 7 गावं आहेत आणि त्यांची 11 गावं आहेत, असं काहीतरी आहे, बरोबर ना? हा 11 माझ्या इंदापूर तालुक्यातली, 7 माझ्या बारामती तालुक्यातली वरच्या भागातला सावळ आणि तिकडचा वरचा भाग, अशा पद्धतीची ती गावं आहेत आणि तिथं बंद पाईपलाईनचं काम चाललंय. आता हेही टेंडर कुठल्याही क्षणी निघेल. पुरंदरचं पण बंद काम, तिथं उपसा जिथं पाणी उचलतो तिथं एवढी घाण त्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक आणि सगळं ते काही पुणे पिंपरी चिंचवडचं खराब पाण्यामध्ये टाकलेलं जे घाण असते ती तिथं येते आणि ती मग चोकअप होते आणि मग आपले पंप पुरंदरचे बंद पडतात. आणि म्हणून एक नवीन काही गोष्टीचा वापर करून इथं आमचे इरिगेशनचे अधिकारी आहेत जलसंपदा विभागाचे, त्यांनी पण त्याच्यामध्ये काही काही नवीन गोष्टी सुचवल्या आणि त्याच्यातलं 54 कोटीचं, किती कोटीचं काम आहे आपलं ते? 57, 54 का 57 त्या कोटीचं काम तिथं चाललेलं आहे. ते झाल्यानंतर माझी पुरंदर उपसा सिंचन योजना देखील जे, आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेचे एक तोटा आहे आणि एक फायदा आहे. तोटा असा आहे की ते पाणी पिण्यायोग्य नाहीये, शेतीच्या योग्यतेचं आहे. पण एकदा असं ते पाणी तुमच्या शिवारात फिरलं की तुमच्या इथं पर्क्युलेशन बोरला किंवा विहिरीला झालं तर बऱ्यापैकी पाणी त्या ठिकाणी येईल, कारण ते पर्क्युलेट होऊन येईल ना. आणि आता आम्ही तिथूनच अशी जाळी बसवलेली आहे की तिथं कचरा येणार नाही आणि तुमचे पंप आणि तुमच्या मोटारी ह्या बंद पडणार नाही. आणि तिथले वॉल वगैरे पण बरेच वर्षाचे, पुरंदरला किती वर्ष झाली? 20 एक वर्ष झाली. त्यावेळेस पासून ते आहे. मला वाटतं 99ला का 2000ला मी मंत्री झालो, त्याच वेळेस मी पुरंदर, पहिलं पुरंदर 201 कोटीची पुरंदर उपसा सिंचन योजना 1999 साली ज्यावेळेस मला मंत्री करण्यात आलं कृष्णा खोरे महामंडळाचं, त्यावेळेस मी केलेली होती, म्हणजे माझी सही झाली होती. आणि त्यावेळेसची योजना म्हणजे आता 25 वर्ष मंजूर होऊन 25 वर्ष झाली, काम चालू होऊन 20 वर्ष झाली. 20 वर्षांनी साधारणच वॉल बिल खराब होतात आणि त्याच्यातनं ते झालेले, म्हणून आम्ही ते चांगल्यातले चांगले टाकतो. मी मगाशीच डुबलला सांगितलं की मी ज्यावेळेस आता पुण्यात असेल त्यावेळेस सकाळी अर्ली मॉर्निंग मी तिथं पाहणी करायला जाईल की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टर पण नीट काम करतोय का, अधिकाऱ्यांचं काही म्हणणं आहे का, इतर तिथल्या लोकांचं काही म्हणणं आहे का, ते समजून घेता येतं आणि आपल्याला पुढे जायला सोपं जातं. तर त्या पद्धतीनं तेही काम चाललेले. पण मी मगाशी जे सांगत होतो, पुणे आणि पिंपरी चिंचवडला सतत आम्हाला प्यायला पाणी द्यावं लागतं. आता तिथं जे पाणी येतं तेच पाणी सगळं, आता मला वाटतं पुण्याला 22 टीएमसी वापरतो ना, पुण्याला 22 टीएमसी आणि घडीभर तुम्ही आमच्या पिंपरी चिंचवडला 8 टीएमसी धरा, 8-9 टीएमसी लागतं, म्हणजे 30 टीएमसी पाणी. एवढं मोठं पाणी प्यायला लागतं. परंतु ते पाणी शेवटी वापरून सगळंच पाणी त्या बाबतीमध्ये शरीरात जातं अशातला भाग नाही. धुणं भांडी केलेलं पाणी, झाडू पोतना केलेलं पाणी, अनेक प्रकारचं पाणी हे नंतर पुन्हा नदीला येतं. त्याच्यामुळं ते नदीला येऊन नदीला पुरंदर उपसा सिंचन योजनेला पाणी कमी पडणार नाही 12 महिने, बरोबर आहे. आता ते पाणी नाही कमी पडलं तर मला या मोटारीचं काम झालं की मी तिथेही सोलर पॅनलचं काम, त्याचा टेंडर निघालं काय सोलर पॅनलचं, त्या एमएससीबीकडे पैसे दिलेले, जनाई, शिरसाई, पुरंदर, पहिले आपले हे 3 घेतले आणि नंतर महाराष्ट्राचे टप्प्याटप्प्याने आपण घेतलेले. तर त्यामध्ये देखील ते काम करणार आहे.
म्हणजे लाईटचा देखील खर्च ते सुरू झाल्यावर, सोलरची वीज सुरू झाल्यावर आम्ही ती महावितरणला देणार आणि मग महावितरण त्या बदल्यामध्ये आपल्याला वीज 24 तास देणार, असं ते एक गणित आहे. त्या प्रकारे आता तुम्हाला पाण्याचा दर आहे तो त्याच्यापेक्षा जरा कमी होईल, परंतु मेंटेनन्सचा मात्र खर्च आम्हाला तिथं पाटकरी असतील, आमचे डेप्युटी इंजिनियर असतील, आमचे ज्युनियर इंजिनियर असतील, अशा सगळ्यांचा तो खर्च त्या ठिकाणी येईल. तो मात्र तिथं विभागला जाईल. कारण सरकार करोड रुपये खर्च करतंय. एकदा खर्च केल्यावर मग नंतर लोकांनी काही प्रमाणामध्ये स्वतःचं पण पाणीपट्टी किंवा मेंटेनन्स पट्टी हे पैसे दिले पाहिजे आणि ते चाललं पाहिजे, असं माझं स्वतःचं त्या ठिकाणी नियोजन आहे. याही गोष्टीची नोंद आपण कृपा करून या निमित्तानं घ्यावी. आज TCS हे टाटा कंपनीनं जे CSR मधनं आपल्याला हे पाणी आणण्याच्या करता जे रायझिंग मेल माझ्या बोरकरवाडी तलावापर्यंत, परंतु आता इथल्या पुलापर्यंत आम्ही 200 मीटरचं लागतं असं आताच माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलेलं आहे. तर ते पण आम्ही काम त्या ठिकाणी करू आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थजींनी पण चांगली मदत केली, गावकऱ्यांनी पण सतत पाठपुरावा केला आणि त्यांनी पण सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. त्याच्याबद्दल आज स्वर्गीय रतन टाटा आपल्यात हयात नाहीयेत, परंतु स्वर्गीय रतन टाटांचं मी स्मरण करतो, त्यांची आठवण काढतो, त्यांना अभिवादन करतो. पण टाटा उद्योग समूहाचा सामाजिक कार्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा हा जो आमच्या रतन टाटा साहेबांनी सुरू केलेला होता तो पुढे पण यशस्वीपणे सक्षमपणे नेण्याचं काम टाटा ग्रुपचे नवीन ज्यांच्या हातात ही जबाबदारी दिलेली आहे ते सगळे लोक करतात. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि यापुढे देखील त्यांच्याकडनं असंच सहकार्य आपल्याला मिळेल आणि आपण मिळालेल्या सहकार्याचा उपयोग खऱ्या अर्थाने गरजू माणसांना, ज्यांना गरज आहे अशांच्याच करता त्या पैशाचा उपयोग करणार. या नवीन बंदिस्त पाईपलाईनच्या लोकार्पणाबद्दल बोरकरवाडी आणि माझ्या तिथल्या पंचक्रोशीतील नागरिकांचं देखील आता बबनराव इथे आहेत, बाकीचे सगळे माझे बोरकर कंपनी आणि इतर मान्यवर पण आहेत, त्यांचं पण मी अभिनंदन करतो. आणि एक लोकोपयोगी आणि महत्वाचं काम या निमित्तानं उभं राहिलं, तेवढी बचत, पाण्याचं वेस्टेज वाचणार आहे. आणि आम्ही मगाशी ठरवलेलं आहे की पुढच्या वेळेस आपल्याला पावसाळ्यातच ज्यावेळेस सगळीकडे पाऊस चांगला पडतो आणि शेतकरी पाणी घेत नाही, कारण पाणी द्यायची गरज नसते, वापसा नसतो रानाला, रानं ओली असतात, त्यावेळेस माझी धरणवरची पण आपली वरसगाव, पायशेत, खडकवासला, टेमघर चारी भरलेली असतात, त्यावेळेस आम्ही कॅनॉल सोडतो. तो तरंगवाडीचा तलाव भरायला, मदनवाडीचा तलाव भरायला, दौंड तालुक्यातले, माझ्या इंदापूर तालुक्यातले असे तलाव भरायला सोडतो. त्यामध्ये आपण ती जनाई श्रीसाई चालू ठेवू आणि त्याच्यात त्या पावसाळ्याच्या काळातच बबनराव आपला 42 MCFTचा जो बोरकरवाडीचा तलाव आहे, काहींचा अंदाज असा आहे की तो तलाव भरून दिला तर मग उन्हाळ्यात पण पाणी लागणार नाही, पण तो तलाव भरून दिल्यावर त्या तलावालाच हॉस पाईप लावू नका आणि पाणी उपसू नका, तसलं मात्र करू नका, नाहीतर मग किती काही केलं तर मग कमीच पडेल. त्याच्यात तुम्ही पर्क्युलेट झालेलं पाणी जे काही असेल, तुमच्या विहिरींना वाढलं, तुमच्या बोरला वाढलं, मधून आपण पाणी ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस थोडंसं त्या प्रमाणामध्ये देऊच, पण ते प्रमाण त्या मानाने कमी असेल. अशा पद्धतीनं वेगवेगळे तलाव आपण त्यामध्ये निवडू आणि त्याचं आत्ताच नियोजन मला करा, ते व्यवस्थितपणे मला दाखवा. मी एकदा पुण्यामध्ये सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही तशा सूचना देतो, मिनिट्स तसे करतो, म्हणजे मग हा प्रश्न माझ्या बारामतीकरांना कमी प्रमाणामध्ये भेडसावेल. आणि पुरंदरचं तर पाणी आपल्याला 12 महिने मिळणार असल्यामुळं तिथं ती काही अडचण इतकी येणार नाही आणि त्या पद्धतीनं तिथलंही काम मी लवकरात लवकर कसं होईल याबद्दलचं मी बोलतोय. एकंदरीतच काल, आज 13 मार्च आहे, काल जसं हनुमान जयंती होते तसं काल आपले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पण तिथीप्रमाणे 345वी पुण्यतिथी होती. आणि काल आम्ही गृहमंत्री अमित शहाच्या बरोबर रायगडला होतो आणि तिथं आम्ही सगळ्यांनी तिथं त्यांना अभिवादन केलं. आणि उद्याचं पण 14 तारीख, हे जशी 13 तारीख, 11 तारीख पण
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं मी पुण्याच्या भिडेवाड्याच्या तिथं दर्शनाच्या करता गेलो होतो. जे सावित्रीबाई फुले आणि आमचे महात्मा ज्योतिराव फुले राहायचे त्या ठिकाणी जाऊन फुलेंच्या कार्याला, त्यांच्या सत्यशोधक विचारांना मी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं वंदन केलं. त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी पण भिडेवाड्यामध्ये एक पहिली मुलींची शाळा सुरू केली. तिथं जाऊन देखील आपण सतत तिथलं काम कसं लवकर होईल ते बघतोय. तिथलं एक स्मारक आपण करतोय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं पण अतिशय उत्तम पद्धतीचं स्मारक आम्ही करतोय. 200 कोटी रुपये तिथल्या जमिनी घेण्याच्या करता राज्य सरकारच्या कडनं मी महानगरपालिकेला पाठवलेले आहेत. काल राजेंद्र भोसले आणि कलेक्टर पण मला भेटले. मी म्हणलं आता त्या लोकांच्या ज्या जमिनी लागतात, जमीन नाही त्यांची घरं, ती घरं लागून त्यांना जे पैसे मोबदल्यात आहेत जेणेकरून ते दुसरी नवीन घरं दुसरीकडे घेतील, म्हणजे तो सगळा परिसर मला मोकळा करता येईल. आणि मी टार्गेट ठेवले पुढची जयंती, आणि त्यामागं मी माझ्याही ऑफिसला पाठपुरावा करायला सांगितलेला आहे आणि अधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं हे जे काही महापुरुष आहेत त्यांचं नवीन पिढीलाही स्मरण व्हावं, त्यांचा आदर्श नवीन पिढीनं डोळ्यासमोर ठेवावा, साधू संतांचा आदर्श ठेवावा, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संतांचा आदर्श ठेवावा आणि निर्व्यसनी जीवन जगून आपल्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याचं काम हे नवीन पिढीनं ह्या निमित्तानं करावं. आज अनेक निवेदन आलेली आणि ती निवेदनामध्ये काहींना नवी नोकरी मिळाली, परंतु ते पोस्टिंग इकडेच द्या तिकडेच द्या. मी जरा काहींना बोललो, काहींना वाईट वाटेल, परंतु नवी नोकरी मिळाल्यानंतर धाडसाने कुठं गेलं पाहिजे. आता तुम्ही पण मी काटेवाडीला शेती, पोल्ट्री, डेअरी बघत होतो, तिथं करत होतो, परंतु खासदार केल्यानंतर मला मुंबईला जावं लागलं. मी तिकडे गेलो, त्याशिवाय कामं होऊ शकत नाही, पाठपुरावा होऊ शकत नाही. मगाशी मी बोलता बोलता राहिलं. तुम्हाला माहितीये गेल्या वर्षी आत्ता मिळून आमचे जाधव मजिप्राचे इथं आहेत, कुठे आहेत आज माझ्या माहितीप्रमाणे बारामती शहर, आमचे जगताप पण आहेत आणि माझा बारामती तालुका, ह्याच्यात ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या त्या सगळ्या मिळून 1,500 कोटीच्या तरी असतील. आणि बारामतीची पण ते हातात आहे ते काम झाल्यावर 1,500 कोटी. कशाला म्हणतो तो 1,500 कोटी? त्याला आमदाराला वर्षाला मिळतात 5 कोटी, वर्षाला मिळतात 25 कोटी, सॉरी 5 वर्षाला. आणि तुमच्या इथं 1,500 कोटी रुपये आणलेत आणि 100 दिवसाच्या आत जानाई सिरसायला 460 कोटी. आणि ते पशुसंवर्धन कॉलेज आता काढतोय. आपल्या शेतकऱ्यांची मुलं मुली पशुवैद्यकीय म्हणजे मराठीत सांगतो जनावरांचे डॉक्टर काढण्यात. कुत्री, मांजरं, गाया, म्हशी, त्याला हसू नका, त्यालाही खूप महत्व आहे. अहो मला एकाने तर सांगितलं की दादा माझं कुत्रा आजारी पडलं होतं. म्हणलं मग नाही, त्याला बराच खर्च आला. म्हणलं किती आहे? त्याचा सगळा खर्च पूर्ण बरा व्हायला 1.5 लाख रुपये लागले. कुत्र्याला आता काय, आपण माणसाला जवळ ठेवत नाही, पण ती मोठी लोक अगदी कुत्र्याला जवळ घेऊन म्हणजे ते प्राण्यावर प्रेम करणारी ती लोक आहेत. प्रत्येकाला आवड असते, त्यांच्याकडे 2 पैसे असले तरी ते कुत्र्याला काय खायला घालतील ते न सांगितलेलं बरं. 10,000 रुपये महिन्याचं त्यांचे खाण्याचं हे येत आहे, आहाराचं बिल येत आहे. असं सगळं आहे. परंतु आपल्याकडे गायी वाढलेल्या आहेत, आपल्याकडे म्हशी वाढलेल्या आहेत. आपण देशी गायींचं उत्पादन वाढवण्याच्या करता खर्च करतोय आणि ते 560 कोटी म्हणजे जवळपास 1,100 कोटी रुपयाची कामं हे मी 100 दिवसाच्या आत तुमची मंजूर करून दिली. तुम्ही पण मला भरभरून प्रेम दिलं. यावेळेस लाखाच्या मतांनी तुम्ही लाखापेक्षा जास्त दिलं. अजूनही बाकीचं काम आपल्याला मी आपल्या काराटीला पण शिक्षणाच्या करता बऱ्याच गोष्टी आपण करतोय. अजून तिथं आम्हाला 40-50 कोटी रुपये खर्च करायचे. आता काही कोटी रुपये खर्च केले, तुम्ही आता इथं बघताय. परंतु माझ्या जिरायत भागातल्या इकडच्या मुला मुलींना तिथं शिक्षण द्यायचं. पलीकड सोमेश्वर शिक्षण संस्था आहे, ती आपल्या कारखान्यावर तिथं डेव्हलप झालेलीच आहे. तसंच आपलं सुप्यामध्ये पण मी आता जाता 2 मिनिटं त्या ठिकाणी जाणार आहे.
ह्या सगळ्या गोष्टीची कामं चाललेली आहेत. मला काही सतत तुम्हाला भेटता येत नाही. आता रेल्वेचंही काम जोरात चाललंय. करावागच तिकडून अशी येऊन त्या बराणपूर करावागच तिथून आपल्या कठीण पूल तिथून बघा आता पूर्वीची म्हणजे गणपतराव दादांची वस्ती ना त्याच्या अलीकडे तुम्हाला मशिनरी दिसत असेल. आपल्या खामगळवाडीतनं ती जाते. अशा पद्धतीनं रेल्वेची पण व्यवस्था, रोडची पण कामं चाललेली आहेत. काही रोड आता 4 लेन करण्याचं मंजूर त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि वीज बिलात तुम्हाला त्यावेळेस लाडक्या बहिणींकडे आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे सरपंच, आणि त्यांचेही आमच्यावर टीका झाली की निवडून आल्यावर बंद करतील. आम्ही बंद त्यांची योजना करणार नाही, चालू ठेवलेली आहे. आणि वीज 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर पण चालू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी उचला. त्यामध्ये 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो, त्याचा फायदा त्या ठिकाणी तुम्ही उचला. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलून तुम्ही तुमचंही भलं त्या ठिकाणी करून घ्या, अशी माझी आपल्याला. होय बाबा, त्याच्याच करता बंद पाईपलाईन चालली. बरोबर आहे, यात्रा आलेली आहे. सगळं काही तुम्हाला सूचना करता येतात, तो तुमचा अधिकार आहे. परंतु मलाही वस्तुस्थिती लक्षात आणून देणं माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची ज्यावेळेस कमतरता आहे त्याकरता आहे ते पाणी आपण जसा 1 तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला असं सांगितलं जातं जुनी लोक. आता कसा खाल्ला ते कुणाला माहिती, पण म्हणतात बाबा 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता. थेंबे थेंबे तळ साचे. ते आता थेंबे थेंबे सुरू झालेले, पुढे तळ साठणार आहे, काळजी करू नको. तर त्या प्रकारे माझं सतत लक्ष आहे. अधिकारी पण मला प्रतिसाद देत आहेत आणि ह्या प्रकारे आपण पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु त्या संदर्भामध्ये मी माझा अजून एक कागद कुठे आहे तो? कांदा तर आहेच. कांद्याचं आता परदेशात कांदा जाताना 20% त्याला टॅक्स होता, तोही काढून टाकला. बर, ठीक आहे, बघू आपण मार्ग काढू. अजून एक कागदात ह्याचा कुठे डीपीचा, मग कशाला हळद कुंकू घातली? कितीदा सांगतो, काय कळत नाही काय? आणि यावेळेस आपण माझ्या ऑफिसला माझ्या गोरगरीब बारामतीकरांना किंवा आजूबाजूच्या पुरंदर तालुका, दौंड तालुका, इंदापूर तालुका वगैरे वगैरे सगळीकडे औषध पाण्याचा खर्च वेळेमध्ये व्हावा याकरता आपण आपली जी काही गरिबांच्या करता योजना आहे त्या योजनेला पण आता चांगल्या पद्धतीनं आपण व्यवस्था केलेली आहे. त्याचाही फायदा अनेकांना घेतो. आता पण काही माझ्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी त्या गोष्टी दिल्या. दुसरं, मी आता घरांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता लवकरच मी साधारण पुणे विभागात गरीब वर्गाच्या करता 30,000 घराचा कार्यक्रम आपण घेतलाय. देशामध्ये मोठा कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांनी 2-3 कोटी घरांचा घेतलाय आणि महाराष्ट्राला 20 लाख घरं मिळालेली आहेत, मंजूर झालेली आहेत. त्याच्यातली आपण आपल्या पुणे विभागात 30,000 आणली, तर बारामतीत 5,000 घरं त्याच्यातली आणलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे. ते गरीब वर्गाच्या करता इकॉनॉमी विकर सेक्शन म्हणून इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, आर्थिक दुर्बल लोकांच्या करता अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या योजना करतोय. दुसरी, ते पण 50,000 वाढवलं, ते सगळं ते पुन्हा पुन्हा रिपीट करत नाही. आपण चाकणला 9,000 घरं, बावधनला 10,000, नैरे हिंजवडीला 3,500, उरळी कंचनला 9,000, आपल्या बारामतीमध्ये आपण 5,000, अशा प्रकारची आपण ती घरं करतोय. आणि वेगवेगळ्या योजनेतनं चांगली पक्की घरं करून देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. दुसरं एक तुम्हाला मला सांगायचं होतं, अरे ते डीपीचं कुठे रे शेजार? मधल्या काळामध्ये काय झालं सुपेकरांनो, तुम्ही ना काही काही लोक मनानेच आंदोलन करायचं,
काही लोकांना डोक्यामध्ये भरवायचं. तुम्हाला मी सांगतो, मी जोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी, आता नीट ऐका, मी जोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत मी तुम्हाला अडचण, तुला सुशांत तू पण ऐक, तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी येऊन देणार नाही. काम झालंय का नाही झालं. डीपी आपण सुपा परगणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा सगळा परिसर आहे आणि त्याला एक चांगल्या पद्धतीनं काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आणि त्या करत असताना डीपी हा आपण त्या बाबतीमध्ये करायचं ठरवलेलं आहे. आणि हा डीपी करत असताना त्याच्यामध्ये रस्ते मोठे असले पाहिजेत, त्याच्यामध्ये पुढच्या पिढीच्या करता आपण आपल्या पुरतं बघून नाही चालत. मला राजकारणात येऊन किती वर्ष झाली? 35 वर्ष झाली. 35 वर्ष म्हणजे पुढच्या 50 वर्षातल्या लोकांचा पण विचार करायला पाहिजे ना. त्या प्रकारे आपण डीपी मध्ये कॉलेजचं रिझर्वेशन, शाळांचं रिझर्वेशन, भाजी मंडईचं रिझर्वेशन, दफनभूमीचं, स्मशानभूमीचं, वेगवेगळ्या एमएससीबीचे वेगवेगळे स्टेशन आम्हाला उभे करतात त्याचं रिझर्वेशन, हॉस्पिटलचं रिझर्वेशन, मार्केट कमिटीचं रिझर्वेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा तुम्हाला गरीब लोकांच्या करता घर बांधणीचा जो ईडब्ल्यूएसचा कार्यक्रम आहे तो जर राबवायचं म्हणलं तर तिथं आरक्षण पाहिजे ना. कुठं घर बांधणार, त्याचं रिझर्वेशन, अशा अनेक प्रकारेची रिझर्वेशन त्याच्यामध्ये टाकावी लागतात. आणि सुप्यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याच्या करता आम्ही सीओ जिल्हा परिषदेला मागे सूचना दिलेल्या होत्या. 2020चा तो आदेश आहे, 11/8/2020. आता आहे आपण 25 मध्ये, 5 वर्ष झाली. ते मेसर्स सेनोलिथ जिओ सर्व्हिसेस औंध पुणे 27 यांना आपण कार्यादेश दिलेले होते. आणि सुपे बिगर नगर परिषद आहे, म्हणजे नगरपंचायत आता माळेगाव झाली. नगरपंचायत झाल्यानंतर त्याचे नॉर्म्स हे ठरलेले असतात आणि त्या पद्धतीनं तिथं डीपी होतो. परंतु काही गावं नगरपंचायतीच्याच तोडीची असतात, पण नगरपंचायत नसते, ग्रामपंचायत असते. तिथं करण्याच्या करता आपण पुढच्या लोकांचा विचार करून, आणि पुरंदरचे लोक जरा ज्यांच्या जमिनी जात आहेत, घरं जात आहेत, ते नाराज होत आहेत. परंतु तिथेही विमानतळाचं काम आपण आता हातामध्ये घेतलंय. त्याच्या नोटीस आपण काढल्या, तुम्हाला मध्ये पेपरला वाचायला मिळालं असेल. लोक विरोध करतायत, परंतु विमानतळ केल्याशिवाय पुढं आपल्या पुणे शहराचं, जिल्ह्याचं, या सगळ्या भागाचं भलं होणार नाही, पुणे विभागाचं. आणि त्याच्यावर ते करणं भाग आहे. आणि म्हणून हे पुणे सुपे बिगर नगर परिषद हद्दीतील क्षेत्रासाठी आपण विकास आराखडा तयार करण्याचा करता ते आवश्यक होता. विद्यमान जमिनीचा वापर, नकाशा, प्रत्यक्षात वस्तुस्थितीचे सर्वेक्षण करून खासगी तज्ञ संस्था असतात त्या सगळ्यांनी ते पाहिलं आणि ते सगळं करून जिल्हा परिषदेकडे त्यांनी तो नकाशा वगैरे 2021 शेवटी ते सादर केलं. आणि 22च्या नंतर 22 मध्ये त्या जागेच्या मध्ये कुठं काय करायचं ते ठरलं आणि 23 मध्ये जागा आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख बैठक 28 जानेवारी 25 ला त्या ठिकाणी झाली. त्यामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मला खूप जण लोक मुंबईत येऊन भेटले, बारामतीत भेटले, आता इथंही काही लोक आहेत आणि इतरही ठिकाणी पुण्यामध्ये भेटले. मी त्यांना सगळ्यांना सांगेन, तुमच्या मार्फत सुपा परगणा परिसराला सांगेन की सदरचं विकास योजनेचं नियोजन हे 20 वर्षाकरता केलंय आणि सामाजिक सुविधेकरता आपण साधारण 2036 पर्यंत नियोजन केलंय आणि जमीन वापराकरता 2046 या वर्षाची प्रेक्षक लोकसंख्या विचारात धरलेली आहे. म्हणजे मी मागाशी सांगितलं 2041 ला त्यांची 61 लाख होईल, तशी इथली मी 2046 ची लोकसंख्या विचारात धरलेली आहे. आणि त्या करून त्या काळामध्ये इथल्या जमिनीमध्ये काय काय करावं लागेल याचा विचार आपण केला. नगररचनानी त्या सगळ्याचा अभ्यास केला. आता हे सगळं केल्यानंतर साधारण प्रारूप विकास योजना अहवाल हा पारित 30 जानेवारी 25 ला झाला
आणि अधिनियम कलम 26(1) अन्वये नागरिकांकडून सूचना हरकती मागवण्यासाठी 11 मार्च 2025 ला टाइम्स ऑफ इंडिया आणि 12/3/2025 ला दैनिक लोकमत यांच्या महाराष्ट्राचं शासन राजपत्र प्रसिद्ध केलं आणि त्यानुसार उक्त विकास योजना नकाशात सुशांतचं काही म्हणणं असेल त्यांनी हरकत द्यावी, शौकतचं काही म्हणणं असेल हरकत द्यावी, अजून कोणाचं काही म्हणणं असेल तुम्ही हरकती घ्या ना. माझं कुठं काय म्हणणं आहे, हे काही झालेलं नाही. हा प्रारूप आराखडा आहे, प्रारूप आराखडा. आता त्याच्यात तुम्हाला जर काही वाटत असेल की बाबा आमची जमीन कमी असताना आमच्यावर पडलं आणि पुणेकरांनी मात्र जमिनी जास्त घेतल्या आणि ती साली तशीच मोकळी सुटली, त्यावेळेस जिथं अन्याय झाला त्यांचं काढू. अन्याय झाला असेल तिथं, पण ज्याचं जास्त असेल त्याचं घ्यावं लागेल. जर तुमच्याकडे जमीन जास्त, जसं बारमाही ब्लॉक 18 एकराच्या पुढे असेल तर आम्ही जमीन काढून घेतो. विखे थांबा जरा. अरे बाबा थांबा ना बाबा, उगीच का डोकं तापवत आहे. आता एवढं समजून सांगता ऐकून घ्या. आता 27 एकर विहीर बागायते असेल तर वरची जमीन आपण काढून घेतो आणि 54 एकर जिरायत असेल म्हणजे 54 एकर सिलिंग जिरायतला, विहीर बागायतला 27 एकर आणि बारमाही ब्लॉकला 18 एकर असं शेतकऱ्यांना सिलिंग लावलेलं आहे, ते मागच लावलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला रस्ता करायचा आहे. रस्ते आपल्याला 24 मीटर असे मोठे करायचे, कारण आता इथून पुढे वाहनं वाढणार. आता बॅटरीवर इलेक्ट्रिकवर चालणारी वाहनं आलेली आहेत आणि त्याच्यातनं संख्या वाढणार. 2 व्हीलर आली, 3 व्हीलर आली, 4 व्हीलर आली, आता ट्रक येतील, पुढे ट्रॅक्टर येतील, सगळं ते होणार आहे. त्यामुळं लोकांच्याकडे आता बघा ना, पूर्वीच्या काळात आम्ही 91ला यायचो, इकडं 2-4 गाड्या असायच्या. तिच्या आयला आता पाहिलीच्या 50 गाड्या दिसतात, सगळ्या गाड्याच दिसत आहेत. जेवढी माणसं तेवढ्या गाड्या दिसतात कारण या बघा तिथं सगळं. इथं आता मोटरसायकल, सहज माझं भाषण ऐकताना थांबली तेव्हा 10-5 मोटरसायकल थांबल्या. वाहनं वाढणार. हे 2025, मी सांगतोय 2046, 21 वर्षाच्या नंतर राहणीमान बदलतंय. पूर्वी ग्रामीण भागातल्या महिला 2 लुगडी जोडून घालायच्या किंवा आपण पण धोतर बितर असताना तिथं असं ठिगळ चिटकवायचे किंवा त्या पॅन्टला इथं चिटकवायचे. ती पॅन्ट बसून बसून झिजायचे ना, ठिगळा मारायचे. आता मारावे लागतायत का? आता श्रीमंताची पोरं बळबळ पॅन्ट फाडतात, फॅशन आहे म्हणतात, फॅशन. आता काय करायचं? ठीक आहे, त्यांना लखला. नाही तर पुन्हा तेवढंच दाखवत बसेल. अजित पवार श्रीमंतांच्या मुलांवर घसरले, ब्रेकिंग न्यूज. अरे का दाखवतो दादा? त्याच्यावर टीआरपी वाढतो. तुझा टीआरपी वाढतो पण आमचं वाटोळ होतं. तर मित्रांनो, हे हरकती घेण्याचं काम तुम्हाला मी सगळ्यांना करायला सांगितलेलं आहे. 30 दिवसाच्या आत नियोजन प्राधिकरणाकडून तुमच्या सूचना हरकती नोंदवा. अजून कुठलं राहिलं असेल, आता संपलं 11/3 मला वाटतं, आता हरकतीची मुदत संपली. सदर सूचना हरकती आता ते तपासलं जाईल. त्याला सुनावणी आम्ही तुम्हाला देणार. तुमचं म्हणणं ऐकायला सुनावणी द्यावी लागेल, ती सुनावणी देणार आणि आम्ही म्हणजे अधिकारी. आणि नियोजन प्राधिकरणास अहवाल सादर करता उक्त अधिनियमातील कलम 28(2) नुसार शासनास नियोजन समिती स्थापन करायची आहे. सदर नियोजन समिती प्राप्त आक्षेप सूचना व सूचना हरकतदारास आपली बाजू मांडण्याची संधी देईल. सुशांत काय माती सांगितलं तिला? मग तरी देखील काही काहींनी आंदोलन का केली? अरे पण लगेच जरा सबुरीनं घ्या ना. मी नाही, चांगलं टेन्शन. आता टेन्शन उतरलंय का? ठीक आहे. आता परत सांगतो, आता ह्या संदर्भामध्ये जो अहवाल नियोजन प्राधिकरण करेल आणि तुमचे फेरफार किंवा बदल करता येतील, म्हणजे आम्हाला ते योग्य वाटलं की बाबा ह्याचं म्हणणं बरोबर आहे, ह्याची जमीन कमी आहे आणि सरपंच त्याला बाजूला करून त्याच्यामध्ये हे सूचना वगैरे आल्यानंतर
आम्ही त्यांना त्यांचं योग्य वाटेल अशा रीतीने योजनेत फेरबदल किंवा बदल करता येईल. विकास योजनेच्या मसुद्यात करण्यात आलेल्या फेरबदलांच्या किंवा बदलांच्या सूचीसह विकास योजनेचा मसुदा उक्त अधिनियमातील कलम 30(1) नुसार मंजुरीसाठी शासनाला सादर केला जाईल. मग ते शासनाकडे येणार आहे. आणि जरी ह्याच्यातनं काही राहिलं तर शासन म्हणून आम्ही आहे ना तिथं, आम्ही काही माशा मारायला नाही बसलो तिथं. त्याच्यातून यदा कदाचित चाळण लावल्यावर शौकता काही राहिलं आणि ते खरंच असेल तर बिके आम्ही आहे तिथं. त्याच्यामुळे एवढी चाळण चालणार आहे. त्याच्यावर लगेच कुणावर तरी विश्वास ठेवून कारण नसताना घाबरून जाऊ नका. मी ऐका, मी तुमच्या पाठीशी आहे. मी अन्याय होऊन देणार नाही गरीबावर. मात्र ज्यांच्या जमिनी जास्त असतील, कारण मी हवेत तर गार्डन करू शकत नाही, हवेत क्रीडांगण करू शकत नाही, हवेत तालीम करू शकत नाही. बऱ्याच गोष्टीच्या मागण्या आता लोकांच्या. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम करायचं आहे, इतर महापुरुषांच्या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी करायचे, लोकांच्या मागण्या आहेत. आता तुम्ही बघितलं, तुम्ही ती जागा घेतली म्हणून तुमचं एक मार्केट मोठं तिथं केलेलं आहे. आपण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं तिथं एक शिक्षण संस्था केलेली आहे. आपण तिथं पेट्रोल पंप काही काढलेले आहेत. आपण तिथं हॉस्पिटल त्या ठिकाणी काढलेलं आहे. आपण तिथं काही जमीन विकत घेऊन काही जमीन त्या चांदगुड्यांनी दिली, तिथं विद्याप्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी केल्यात. मात्र एक गरीब वर्ग देखील समाजामध्ये आहे. त्यांनाही वाटतं की आम्ही झोपडीत का राहायचं, आम्ही का असं जीवन जगायचं, आमचाही अधिकार आहे आणि घटनेनी आणि संविधानाने तो त्यांना दिलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याकरता काही आरक्षण आम्हाला ठेवावं लागतं. आणि त्याबद्दल त्याच्यात एक तर आम्ही 2 गोष्टी पुढे करणार. त्या आरक्षणाच्या बद्दल एक तर जमिनीचा मोबदला तुम्हाला देणार, म्हणजे तुम्ही दुसरीकडे जमीन घेऊ शकाल, किंवा शहरी भागात बारामतीमध्ये त्याचा TDR दिला जातो, तो त्या ठिकाणी. आता लगेच इथं TDRला महत्व राहणार नाही, पण या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ. उद्याच्याला मी काही योजना मंजूर करून आणल्या, रस्ते मोठे करायचे असतील, आणखीन काही गोष्टी करायच्या असतील, गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत. आज पण अनेक प्रकारची निवेदन आहेत. काही ठिकाणी मंदिर बांधायची असतील, काही ठिकाणी मस्जिद बांधण्याच्या करता पण गरज असते, काही ठिकाणी त्या बाबतीमध्ये चर्च, आपल्याकडे आता ख्रिश्चन समाज कमी आहे पण जिथं असेल त्यांच्याकरता चर्च बांधावं लागतं. काही ठिकाणी आपला गुरुद्वारा शीख लोकांच्या करता त्याची पण गरज असते. समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता, जाती पंथांच्या लोकांच्या करता ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्याच्यातनं जातीय सलोखाही राहिला पाहिजे, एकमेकाच्या जाती धर्माचा पंथाचा आदर केला पाहिजे. अजिबात कुठं काहीतरी घडलं म्हणून लगेच इथं आपण कुठंतरी वेगळं डोक्यात राख घालून घ्यायची आणि कुठंतरी पेटवापेटवी सुरू करायची, कुणाला तरी हाणमार करायची, असं नाही चालणार. शेवटी आपण सगळेजण भारतीय आहोत, सगळेजण माणसं आहोत आणि त्याच्यावर माणुसकीचा विचार हा तुम्ही मी सतत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सतत मनामध्ये ठेवून आपल्याला त्या ठिकाणी पुढे जायचंय. आणि म्हणून ही सगळी कामं सांगण्याच्या करता आणि आज हे आपलं हे तर महत्वाचं काम होतंच, परंतु त्याचबरोबर तुम्हाला ह्याही गोष्टीच्या बद्दल बारकाईनं मला सांगायचं होतं. आता वराण्याच्या सरपंचांनी निवेदन दिले, सत्यात बाबांनी 1,75,00,000 रुपयाची कामं मागितली. लोकांना आता 1 कोटी म्हणजे काहीच वाटणार. जरा घ्या ना सबुरींनी, चाललंय ना, करतो ना टप्प्याटप्प्याने. आता काही जिल्हा परिषदेमध्ये टाकतो कामं, काही DPC मध्ये टाकतो, काही आमदार निधीतनं टाकतो, काही राज्य सरकारच्या कुठल्या फंडातनं टाकतो. काही ठिकाणी आमच्या चांदोडे वाडीमध्ये मांगोवा मंदिर ते निकटे वस्ती मुख्य रस्त्यावर पुलाचं मंजुरी मिळून निधी उपलब्ध होण्याबाबत ती मागणी आहे. मांगोवाची वाडी मांगोवा मंदिर सुशोभीकरण करण्याची मागणी आहे. ओढ्यावर पूल करण्याची मागणी आहे. त्याच्या संदर्भामध्ये अशा बरेच आग विझवण्यासाठी केलेल्या कारवाईचं बाबत दाखला मिळणे ते एक वेगळंच काम दौंडचं आहे. घनकचरा व्यवस्थापन त्याची आपल्याला मागाशी बोलताना सांगितलं, घनकचऱ्याची पण उद्या सुपा जसं वाढणार, उगीच कुठेही कचरा टाकला काही काढलं तर त्याच्यात रोगराई वाढेल. त्याच्या कचऱ्याची आता विल्हेवाट लावावी लागते, त्याच्याबद्दल काही जागा लागते, त्याच्यावर आता नवीन प्रक्रिया करणारी
काही गोष्टी निघालेल्या आहेत मार्केटमध्ये, ते करायचं. अशा खूप नवीन नवीन बाबी येतात आणि त्यावेळेस आपल्याला शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. अच्छा, राजपत्र उशिरा प्रसिद्ध झाल्यामुळं सुपा आरक्षण नक्की का आलं नाही तर पुन्हा मला सुपा आरक्षण आक्षेप घेण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. म्हणजे अजून आपल्याकडं 12 दिवस आहेत. तर कोण राहिलेला असेल तर त्याला हे करा. आणि काका कुतवळ, मी मगाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे, त्याच्यात सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलंय, मी तहसीलदारला सांगितलंय, मी पीआयला सांगितलंय. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही. म्हणजे काका कुतवळांना, नाहीतर लगेच दादा घसरले, कुणावर घसरले नाही. त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचं एक काम आहे. असे वेगवेगळी बाबांना निवेदन दिलेत, काही माझ्या पीएस कडे मी दिलेली आहेत. तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या, कृषी उत्पन्न वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा, ते पण मी त्याचे जयकुमार रावळ त्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलतो. काळखेरवाडी लवटे वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा, मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटनेटके करू द्या. मला नदीचं पण, जसं मी मेडत पासून मळत पर्यंत नदी सुधार केलेला आहे, तसं मला बाकीकडे पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचे. येड्या बाबळी काढायच्यात, तुम्ही वाळू काढू काढू खड्डे केलेले ते बुजवायचे आणि त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या, जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं, ते करायचंय. आंबी खुर्द येथे जणाई ते सांगितलं, मोबदला काही मिळायचा नाही. ते बंद पाईपलाईन करायची ना. हो, अरे नाही, आता कॅनॉल नाही जाणार बाबा, आता बंद पाईपलाईन. बँका बंद आहेत. हो, तुम्ही असं करायचं, बंद पाईपलाईनचं काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची. फळबागा लावा, अंजीर लावा, सीताफळ लावा, जे काही तुमच्यामध्ये धमक असेल ते लावा. हो 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 हो, तेवढं तू तर सल्लागार आहे माझा. अरे कशाची बेकारी, अहो ज्याला पाहिजे ते रस्ते ठेवल ना, आम्ही कुठं. काय झाले तुमचे लाड फार झाले आता, काय करोडो रुपयाचे आता सुप्याची दोघं तिघं बसलीत, विचार काय अवस्था आहे. जरा पलीकडे जा ना, डोळे उघड. सॉरी, सुप्याची नाही, पुरंदरची. होय बाबा, ते वंचित शब्द काढून टाकतो, जरा दम धर जरा. अरे तू वेडा आहेस का रे, जरा क्रॅक आहेस का रे डोक्याने. मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे. जरा लवकर. ती काही जादूची काढणी नाही अजित पवारच्या हातात. अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये, राज्याचा आहे, तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय, पण समाधान नाही. जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात, त्यातला भाग आहे. हा, समाधान आहे. अजून काही चुकून राहिलं असेल कुणाचं निवेदन काय ते. ही काय बोरकर रुपालीताईंनी एक दिलंय, बोरकरवाडी येथे सुपे सासवड ते कदम वस्ती उर्वरित रस्ता, हा किती किलोमीटरचा आहे. पुलाची आवश्यकता आहे. मी सांगतो, आज काय झालं, अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्या आईचं काहीतरी वर्ष श्राद्ध का काहीतरी आहे, त्याच्यावर त्यांनी मला विनंती केली की दादा माझ्या आईचं वर्ष श्राद्ध आहे. तर म्हणलं ठीक आहे, परंतु सुभाष पाटील आणि इतर अधिकारी आलेत. मी आता इथनं बारामतीला गेल्यानंतर तुम्हाला एक माहिती का रे, ही टॉवर लाईन पूर्वी होताना 1 पैसा मिळत नव्हता, माहिती, 1 पैसा मिळत नव्हता. मी त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर म्हणलं आमच्या शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही घेता आणि कुठं कुठं आमची 1 गुंठा जमीन पडती,
ते आता तरी ते जरा बारकं झालंय, पूर्वी तर चांगलं मोठ्याच्या मोठं असायचं. आणि त्या पद्धतीनं ते करा. आणि ते जे ठरलेलं आहे की एनी असणाऱ्या प्लॉटमध्ये टॉवर उभा राहिला तर किती पैसे, ग्रामीण भागामध्ये टॉवर उभा राहिला तर किती पैसे, शहरी भागामध्ये उभा राहिला तर किती पैसे, हे ठरलेलं आहे. तर आता त्याच्याबद्दलच हा म्हणतोय ते पारेषण विभागाकडे आहे. मला वाटतं पारेषणचं महावितरणचं हे कोण अधिकारी आहे, सीएमडी पारेषणचा संजीव कुमार आहे का? संजीव कुमार पूर्वी आपले सीओ होते जिल्हा परिषद, त्याच्याकडनंच मी आपलं हॉस्पिटल मंजूर करून आणलं. हे आता चाललंय ना ते हॉस्पिटल. मी सांगतो, मला यादव तिकडं आठवण करा. तर फॉरेस्ट खात्याचं सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, सेशन कोर्टाचे बरेचसे निकाल फॉरेस्टच्या बाजूचे आहेत. त्याच्यावर तिथं मला मर्यादा पडतात. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पाटसला जाणारा रस्ता केला तेव्हा फॉरेस्ट मधला रस्ता थोडाच करता करता माझ्या नाकेनं वाढला. मग काय करायचं? अरे बाबा, पण ते तलावात गेली, तुम्हाला सगळंच पाहिजे, जमीन पण. मग तलाव फोडून टाकू. अरे कशाचं आलंय काय? अरे ह्याच जिराज भागाने सांगितलेलं होतं 350 तलाव करताना कुठली जमीन घ्या, तलाव करा, पहिलं पाणी अडवा. आता तुम्हाला दिसायला लागले ना, त्याच्यावर पहिलं लगेच पाईपलाईन. पहिलं म्हणलं कुठेही दादा पाईपलाईन करा, काय आपलं पाईपलाईन नाही, फाटे करा, काही बामणीला पैसे नको, पहिलं पाणी आणा. आता फाटे केले, पाणी यायला लागलं, आता दिसायला लागलं, नाही राव आता पैसे द्या. असं कुठं असतं सर? अरे तहसीलदार याच्याशी बोलून घ्यायचं, जा तिकडचं. तहसीलदार काय झालंय, प्रांताला देता आलं नाही, ते निवडणूक अधिकारी आहे. तुम्ही ते नीट समजून घ्या आणि काय मार्ग काढता येईल. वेळ पडली तर मी जिल्हाधिकाऱ्याशी बोलतो, वर सरकारशी बोलतो. परंतु त्याचं म्हणणं बरोबर दिसतंय की व्यवहारी मार्ग कसा काढता येईल ते सांग. अरे काय किती लाड रे. आता सांगतोय 50 वेळा तरी तेच. त्याच्या दारात येऊन त्याला भेटून पण त्याचं ऐकायचं लागतं. अरे ते टॉवर लाईन अशी असती ना, आता आप्पास काका हयात नाहीयेत, त्यांचं खडक विकलं त्यांनी, नंतर खांडसला क्षेत्र होतं. तर ती टॉवर लाईन अशी ज्यावेळी जाती, त्याच्यात कुणाची रान आली ती काय, आपल्या ह्या लाईनचा खांब कसा असतो, एक इथं टाकला ती जरा बांधावर घ्यावं, ती बांधावर जातोय. टॉवर लाईन बदलता येत नाही, ती अशी स्ट्रेटच जाते. आता पुढं आजच सांगतोय, पुढं आता काही वर्षांनी मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन होणार आहे. याला माहिती ही बुलेट ट्रेन जाणार आहे. ज्याच्या जमिनी जाणार आहे, येणार त्या जमिनी जाणार. कारण त्या गाडीचा स्पीड असतो तो 150 किलोमीटर ते 200 किलोमीटर पर आवर एका तासाला, एवढा त्याचा स्पीड असतो. आणि त्याच्यावर ते सरळ घ्यावं लागतं. ते वाकडे तिकडे घेतल्यानंतर फार वाकडे तिकडे पडेल ती. अरे ते विचारतो ते टॉवरचं. आता तुझं म्हणणं असं आहे, त्याला लाईट पण पाहिजे, टॉवर पण नकोय, घरात पण लाईट पाहिजे. मी राज्याला जे हे बघ, तुझ्या करता मला स्पेशल केस करता येत नाही. करताना आम्हाला राज्य डोळ्यासमोर ठेवून करावं लागतं. जेवढं काही त्याच्यातनं शक्य असेल ते. महावितरणचं कोण आहे त्याचं जरा ऐकून घ्या. महापारेषणचं कुणी आहे का इथं? मग महावितरणचं ऐकून घ्या आणि मला त्याची नोट करून द्या. मी दुपार 5:30 पर्यंत बारामतीत आहे, किंवा आमचे यादव प्रायव्हेट सेक्रेटरीकडे दिलं तरी चालेल. मी मुंबईला जाणार आहे तेव्हाच घेऊन जाईल. तर या पद्धतीनं सुपाकरांनो, बोरकरवाडीकरांनो, आमच्या सहकार्यांनो, आपण या पद्धतीनं पुढे जाऊ. तुम्ही नेहमीच साथ देत आलेला. तुम्ही
तुम्हाला तुमचं सगळ्यांचं जेवढं काही भलं करता येईल तेवढं करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. यदा कदाचित कुठं आता हे जी म्हणणं अतिशय रास्त आहे, परंतु असं कुठंतरी काहीतरी कुणावर अन्याय होतो. परंतु सुप्याच्या आरक्षणाच्या डीपी प्लॅन बद्दल अजिबात सुपेकरांनी ज्यांना कमी जमिनी आहेत, कमी गुंठे क्षेत्र आहे गुंठ्यामध्ये, त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. जास्त एकर क्षेत्र असणाऱ्यांना मात्र तिथं काही प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटच्या करता जमिनी द्याव्या लागतील. शेवटी तिथं डेव्हलपमेंट झाली तरच त्यांच्या राहिलेल्या जमिनीला महत्व प्राप्त होणार आहे. आता हा रस्ता झाला म्हणून या आजूबाजूच्या जमिनीला महत्व आलं ना, का तिकडच्या जमिनीला आले आला. रस्ता तिथनं गेला असता तर तिथंही आलं असतं. या सगळ्या चालू आहे. आता तिचं मोठा करतोय, तू गाडी घेऊन फिरला तेच नाही, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु बरेचसे रस्ते आता 4 लेन त्या ठिकाणी करतोय. परत 4 लेन झाल्यावर दादा गाड्या लय जोरात चालल्या, ब्रेकर टाका, स्पीड ब्रेकर टाका, असलं काही करू नका. त्या रोडला मिळणारे आता बोरकर वाढून येणार रस्ता तिथं स्पीड ब्रेकर टाकी, की रोडला मिळताना त्याने हळूवार त्या रस्त्याला लागावं. वडारावरून येणारा तो तिथं स्पीड ब्रेकर टाकी, ह्या रोडला नाही टाकता येत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा सिद्धार्थजी आपलं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. असंच आमची कृपादृष्टी आमच्या बारामतीवर ठेवा, तुम्ही आमच्यावर ठेवा, मग आम्ही तुमच्यावर ठेवू. काय झालं? ऐका, आता हे बंद पाईपलाईनचं जे करतोय ना आपण, मंजूर केलंय, त्याचं टेंडर प्रोसिजर चालू आहे. त्याच्यात चांगल्यात चांगला कॉन्ट्रॅक्टर देणार आहे, जेणेकरून डे नाईट काम करून त्यांनी जोरात ते काम करावं. कारण तिथं आपल्याकडे कॅनॉल खूप खोल आहे, बरोबर आहे. त्याच्यावर तो कॅनॉल तिथं जात असताना आपल्याला तिथं वॉल वगैरे काही काढावं लागेल. तर आता टेक्निक इतकं पुढे गेलेलं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचाही हळूहळू आपल्याला शेतीला वापर करायचा. यंदा मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली. अशा पद्धतीने आपण करू. ज्यावेळेस पाईपलाईनचं काम सुरू होईल त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा आठवण करा. मग असं चुकून माकून कुठं राहिलंय तिथंही आपण पिण्यापुरतं का होईना जनावरांच्या माणसांच्या पाण्याची व्यवस्था करू. धन्यवाद. नमस्कार.